आज आपण एकाच व्हिडिओमध्ये 3 प्रकारचा वडापाव पाहणार आहोत. जसं आपल्याला बाहेर मिळतो तसा चीज वडापाव, शेजवान वडापाव आणि क्लासिक वडापाव. त्यासोबत 2 प्रकारच्या चटण्याही पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला भाजी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ घालायचे आणि थोडी कढीपत्त्याची पानं घालून याचा जाडसर ठेचा तयार करून घ्यायचा आहे. जाडसर ठेवायचं आहे. आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं. तेल थोडंसंच घालायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी थोडी जास्त घालायची आणि चांगली तडतडू द्यायची. वडापावच्या भाजीमध्ये मोहरी छान लागते. कढीपत्ता घालायचा आणि तयार करून घेतलेला ठेचा घालायचा आहे. आता हे परतून घ्यायचं. हा ठेचा घालून 2-3 मिनिटं याला परतून घेऊयात. आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपल्याला हळद घालायची. मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे घालायचे. तर 1 किलो बटाट्याची भाजी बनवतोय आपण. यासाठी पीठ किती घ्यायचं हे सगळं आपण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1 किलो बटाट्याच्या भाजीसाठी किती पीठ लागतं ते. आता बटाटं घालून याला मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला या स्टेजला बंद करायची. याला परतून घ्यायची गरज नाही, फक्त हे मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपण मीठ घालूयात. मीठ आपण ठेचा बनवतानाही घातलेला आहे, त्यानुसार यामध्ये मीठ घालायचे. मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचे. गॅस पुन्हा सुरू करायचा नाही आपल्याला, फक्त हे मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी यामध्ये वरतून थोडी कोथिंबीर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता हे व्यवस्थित मिक्स झाले. मी एका ताटामध्ये काढून ठेवले. आता आपण यासाठी पीठ भिजवायला घेऊयात. तर इथे मी 2 कप एवढं बेसन घेतलेले. 1 किलो बटाटे असतील तर 2 कप बेसन लागतं आपल्याला. यामध्ये मीठ घालायचं, हळद घालायची, आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट घालायचं. लाल तिखट पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि ओवा घालायचा आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ खूप जास्त घट्ट करायचं नाही. पीठ जर खूप घट्ट केलं तर आपले जे वडे आहेत त्याला पिठाचं कोटिंग खूप जास्त येतं आणि मग ते वडे खायला चांगले लागत नाहीत. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला थोडंसं सरसरीत असं पीठ भिजवायचं आहे. आता हे बाजूला ठेवूयात आणि आपण जी भाजी तयार केलेली आहे त्याचे आपण वडे बनवून घेऊयात. तर वड्याची साईज तुम्हाला लहान मोठी जशी आवडते तशी बनवू शकता. या पद्धतीने इथे मी काही वडे तयार करून घेते. इथे 5-6 वडे तयार करून घेतलेले आहेत. आपलं पीठही थोडंसं भिजलेलं आहे. आता मिक्स करायचं आणि पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता या पद्धतीची हवी आहे. यामध्ये आपल्याला चिमूटभर सोडा घालायचा. जर अगदी बाहेर गाडीवरती जसे आपल्याला वडे मिळतात त्या पद्धतीचे जर वडे पाहिजे असतील तर थोडासा सोडा घालायचा आणि मिक्स करायचं आहे. आता तयार जो वडा आहे तो आपल्याला पिठात बुडवून घ्यायचा आहे. पीठ पातळ बनवायचं, खूप घट्ट करायचं नाही, नाहीतर पिठाचं कोटिंग खूप जास्त येतं वड्यावरती. या पद्धतीने हाताने वडे सोडायचे आहेत आपल्याला तेलामध्ये किंवा मग चमच्यानेही सोडू शकता. हाताने जर जमत नसतील तर या पद्धतीने चमच्याने सोडायचे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. चांगलं गरम झालं की या पद्धतीने वडे सोडायचे आणि याला छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. वडे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण पिठाचं कोटिंग खूप जाड नसतं. या पद्धतीने वडे आपल्याला तळून घ्यायचेत आणि बाजूला ठेवायचेत. आता यानंतर आपण चटणीसाठी आपण जे पीठ भिजवलेलं आहे त्यातलंच पीठ घेऊन चटणीसाठी आपण या पद्धतीचा थोडासा चुरा तयार करूयात. जशी आपल्याला बाहेर गाडीवरती लाल चटणी मिळते तर याचीच ती चटणी बनवलेली असते. तर अगदी या पद्धतीने बारीक बारीक आपल्याला हा चुरा तयार करायचा आहे. चांगला तळून घ्यायचा आहे आणि गार करायचा. गार झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चुरा घालायचा. त्यामध्ये लाल चटणी घालायची, मीठ घालायचं आणि लसूण घालायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तर जशी आपल्याला बाहेर लाल सुकी चटणी मिळते सेम त्या पद्धतीची आपली चटणी तयार झाली. आता हिरवी चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर घ्यायची, हिरवी मिरची घ्यायची, लसूण घालायचं, यामध्ये थोडंसं आलं देखील घालते मी आणि मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला या पद्धतीची चटणी तयार करून घ्यायची. इथे आपली हिरवी चटणीही तयार झालेली आहे आणि सोबतच लाल सुकी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. आता अगोदर आपण क्लासिक वडापाव जो आपल्याला रेग्युलर मिळतो तो कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी पाव घ्यायचा, त्याला मधून कट करून घ्यायचं आणि जी हिरवी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे ती दोन्ही पावाला लावायची. मध्ये वडा ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला जी सुकी चटणी बनवलेली आहे ती घालायची.
हवं तर थोडासा चुराही तुम्ही यावरती घालू शकता. एकदम बेसिक क्लासिक वडापाव आपला इथे तयार झालेला आहे. यासोबत मस्त तळलेली मिरची आहे आणि चटणी आहे. आता यानंतर आपण दुसरा वडा बनवायला घेऊयात, शेजवान वडा. त्यासाठी पाव घ्यायचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला शेजवान चटणी लावायची. एकदम सोपा आहे हा. शेजवान चटणी लावून घ्यायची. मध्ये वडा ठेवायचा आहे. यासोबतच मध्ये तळलेली मिरची ठेवायची. तर हा झाला आपला शेजवान वडा. आणि यानंतर आपण चीज वडा बनवायला घेऊया. तर त्यासाठी पाव घ्यायचा. त्याला दोन्ही बाजूला आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. आणि आवडत असेल तर याला तुम्ही मेयोनीजसुद्धा लावून घेऊ शकता. शक्यतो बाहेर मेयोनीज लावतात. त्यावरती वडा ठेवायचा आहे. चीज स्लाईस ठेवायची. आपला हा तिसरा प्रकारचा चीज वडापाव इथे तयार आहे. तीनही प्रकारचे वडे तयार आहेत. एकाच बेसपासून बनवतात. त्यामुळे अगदी सोपं आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा नक्की कळवा.